पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुभटाशी. पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचून इतराला स्पर्श करत नाही, तसे या वीरांना मी सर्वाधार आहे. पतिव्रता शब्दावरती आपण बरंच काही पाहिलं. नारी विषय घेताना आपण जास्त बोलत असतो, पण काही भाग आता फक्त पतिव्रते संबंधात थोडासा पाहू. सती महात्म्य, स्कंद पुराण, ब्रह्मखंड, अध्याय 7. स्कंद पुराण ब्रह्मखंडामध्ये सती महात्म्य आहे. तिचं वर्णन फक्त वाचून दाखवतो. कशाला म्हणतात सती किंवा पतिव्रता? जी नारी मृतपती बरोबर स्मशानात जाते, प्रसन्नतेने पावला पावलावर अश्वमेध यज्ञाचे फळ तिला मिळते. ज्या प्रकारे गारुडी सापाला बिळातून बळपूर्वक बाहेर काढतो, तसे सती स्त्री पतीला यमदूतापासून हिसकावून घेऊन स्वर्गात नेते. त्या पतिव्रतेला पाहता यमदूत पळून जातात. पतिव्रतेच्या तेजाने सूर्य स्वतः संतप्त होतो. दुसऱ्याला जाळणारा अग्नी स्वतः जळतो. त्रिभुवनामध्ये तेज फाकते. आपल्या शरीरात जेवढे केस आहेत तितकी वर्ष पतिव्रता पतीबरोबर स्वर्गात विहार करत सुख उपभोगते. संसारात ती माता पिता पती भाग्यवान आहे जिच्या घरी पतिव्रता राहते. माता पिता पती कोणाच्याही घरात ती राहत असेल तर ते भाग्यवान आहेत. तिच्या पुण्याईने माता पिता पती यांच्या 3 पिढ्या स्वर्ग भोगतात. लक्षात घ्या, पतिव्रतेच्या पुण्याईने तिच्या 3 पिढ्या स्वर्ग भोगतात. पतिव्रतेचे चरण जेथे पडते ते तीर्थस्थान होते. म्हणजे पतिव्रता ज्या ठिकाणी चरण टाकील ते तीर्थस्थान आहे व धरित्री धन्य होते. ती स्थान भूमीला भार नसते व परम पावन स्थान होते. ते स्थान सूर्य भीत भीत आपल्या किरणांनी पतिव्रतेला स्पर्श करतो. चंद्रमा गंधर्व स्वतःला पवित्र करून घेण्यास स्पर्श करतात. पाणी देखील नेहमी पतिव्रतेच्या चरणस्पर्शाची अभिलाषा ठेवतो. त्याला माहीत आहे की गायत्रीद्वारा पाप नाश होते. त्याचे कारण त्या देवीचे पातिव्रत्य आहे. पातिव्रत्य बलावर ती पापाचा नाश करते. काय घराघरात आपल्या रूप लावण्यावर गर्व करणाऱ्या नारी नाहीत, पण पतिव्रता विश्वेश्वराच्या भक्तीने प्राप्त होते. गृहस्थीचे मूळ, सुखाचे मूळ, धर्मफळ प्राप्ती, संतान वृद्धी याचे कारण ती भार्या आहे, ती पतिव्रता आहे. भार्याने लोक परलोकावर विजय प्राप्त होतो. गृहस्थ तो आहे ज्या घरात पतिव्रता आहे. ज्या घरात पतिव्रता आहे त्याला गृहस्थ धर्म म्हणतात. ज्याप्रमाणे गंगेमध्ये स्नान केले तर शरीर पवित्र होते, तसे पतिव्रतेचे दर्शनाने घर पवित्र होते. सती स्त्री हजारो पुरुषांचा उद्धार करते. पतिव्रतेच्या पती सर्व पापांनी मुक्त होतो. पतिव्रतेचा पती सर्व पापांनी मुक्त होतो. तिच्या व्रताच्या प्रभावाने नवऱ्याला कर्मभोग भोगावे लागत नाहीत.
तो भगवान विष्णूच्या धामात जातो. पृथ्वीवरील तीर्थ तिच्या चरणावर लोळण घेतात. संपूर्ण देवाचे तेज, मुनींचे तेज सती नारीमध्ये सामावलेले असते. सर्व तप, दान, व्रते याचे फळ एका पतिव्रतेजवळ असते. सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश पतिव्रतेच्या तेजाला भीतात. सतीच्या चरणधुळीने पृथ्वी पावन होते. पतिव्रतेच्या पाया जर पडले तर पाप नाश होतात. महापुण्यवती पतिव्रता तिन्ही लोकाला भस्म करण्याची शक्ती ठेवते. पतिव्रतेचा पुत्र व नवरा निर्भय राहतात. ते देव यमाला देखील भीत नाहीत. शतजन्म सुपुण्यानां गेहे जाता पतिव्रता. पतिव्रता प्रसवपूता जीवन्मुक्त पिता तथा. 100 जन्माच्या पुण्याईच्या फलाने पतिव्रतेच्या कन्येचा जन्म होतो. 100 जन्माचं पुण्य पाहिजे त्यावेळेस एक पतिव्रता मुलगी घरात जन्मते. माता परमपवित्र तथा पिता जीवनमुक्त असतो. समस्त लोका स्त्रीशिवाय श्रेष्ठ रत्न निर्माण नाही केले. ज्याला पाहिल्याने, ऐकल्याने, स्पर्श व स्मरण केल्याने आनंद मिळतो. पतिव्रतेचं नाव घेतलं, पाहिलं, ऐकलं, स्पर्श केला तिला किंवा स्मरण केलं तर आनंद मिळतो. धर्म, अर्थ, पुत्र प्राप्ती, पुत्र सुख, मान सन्मान त्याच्यामुळे आहे म्हणून त्यांना ग्रहलक्ष्मी म्हणतात व त्याचा आदर करावा. जी माणसे त्यांचे गुण सोडून दुर्गुण पाहतील ते दुर्जन आहेत. कशामध्ये? स्कंद पुराण ब्रह्मखंडाचं मी तुम्हाला वर्णन वाचून दाखवलं. पतिव्रता त्याचं स्तोत्र आहे. पतिव्रता कशाला म्हणतात? म्हणून पतिव्रता हा शब्द वेगळा आहे. अनेक लोक तुलसीदासांविषयी म्हणतात की तुलसीदासांनी टीका केली. काय तो श्लोक? ढोल गवार क्षुद्र पशु नारी, ये तो है ताड़न के अधिकारी. ढोल आवाज त्याच वेळेस निघतो की ढोलमध्ये वाजवल्यानंतर त्याला मारावं लागतं ढोलला. गवार ज्याचा IQ 90 बुद्धिगुणांकाच्या खाली आहे. क्षुद्र निव्वळ तमोगुणी असणारा आणि नारी त्याच्याशी तुलना केली म्हणजे सगळे तमोगुणी. कोणती नारी? पतिव्रता नाही. आता एवढं पतिव्रतेचं वर्णन ऐकल्यानंतर त्रिदेव ज्याला भीतात त्याचं तुलसीदास कसं लिहितील? पण प्रत्येकाला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट लागलाच नाही. ती नारी जी ढोल आहे, गवार आहे, क्षुद्र टाईपमध्ये आहे. माहिती नारींचे किती पार्ट आहेत? 3 प्रकारच्या नाऱ्यांचं वर्णन आपल्या संत म्हणजे संस्कृत साहित्यात येतं. नंबर 1 साध्वी, नंबर 2 भोग्या आणि नंबर 3 कुलटा. साध्वी, भोग्या आणि कुलटा. साध्वी म्हणजे पतिव्रता, जी साधू आहे. साध्वी या शब्दामध्येच सगळं आलं. ती म्हणजे पतिव्रता. भोग्या म्हणजे आणि तिसरी कुलटा. साध्वी म्हणजे अशी ती पतिव्रता जी पारलौकिक आणि इहलौकिकचं दोन्ही सामर्थ्य पतीला प्रदान करते. असं व्रत ठेवते की पारलौकिक आणि इहलोक तिच्या व्रतामुळे पती जरीही काही करणारा नसला तरी तिच्या सामर्थ्याने दोन्ही गोष्टी प्राप्त होतात.
इहलोक आणि परलोक. इहलोकीचं भाग्य, परलोकीचं ऐश्वर दोन्ही प्राप्त होतं. त्याला साध्वी म्हणतात. भोग्या, भोग्या ह्या शब्दामध्ये जी पतीला वरते ती भोगा करता. हा नवरा साडी घेऊन देईल, कार घेऊन देईल, दागिने घेऊन देईल, तर मी प्रेम करेल. एक स्वार्था हेतूने स्वतःच्या उपभोगाकरिता पतीचा उपयोग करणं ती भोग्या. पुढं काही पद्मिनी, शंखिनी, डंकिनी. काही काही क्षेत्रात ते 3 नावं अजून वेगळे आलेत. पद्मिनी, शंखिनी आणि डंकिनी. तर ही झाली भोग्या. आणि नंतर कुलटा. कुलटा म्हणजे निव्वळ बदमाश, एक प्रकारची वेशाच अनकंट्रोल सगळं गोष्ट असते ती कुलटा. तर कुलटा आणि भोग्या ह्या दोघांना ताडण केलं पाहिजे तर नीट राहतात असं तुळशीदासांचं म्हणणं आहे. साध्वीवर ते कोणी हातच घालू शकत नाही किंवा पतिव्रतेवर ते कोणीही बोलू शकत नाही. सगळं नारी या विषयावर बोलायचं नाही मला फार, पण एक रेफरन्स थोडा बहुत तुम्हाला समजावा म्हणून बोलतोय. पतिव्रता याचा अर्थ, कारण दुसरा एक शब्द येणार आहे. पतिव्रता याचा अर्थ असा घेऊ नका की आम्ही अपतिव्रता आहोत, की जी पतीचं शरीर यालाच पती मानते ती पतिव्रता नाहीये, कारण हे मर्क शरीर आहे. ब्रह्मवेद पुराण म्हणजे सध्याच्या पतीला ज्याचं शरीर सडकय, नासकय, गळकय, झिजणार आहे, ज्याच्या हृदयामध्ये जो खरा पती आहे परमेश्वर, तो खरा पती आहे. फार मोठी विशाल व्याख्या आहे. असं कोणी समजू नये की बायानी पतिव्रता असं राहिलं पाहिजे, पुरुषही कसा पाहिजे याचे वर्णन आहेत. पण आता वेळ लागेल. श्लोक सांगतो. नारीला माया म्हणतात. माया शब्द उत्तम अधम दोन्ही अर्थाने येतो. भ्रांती असते, सत्य दिसत नाही, चेतनेला भोग्य समजून व्यवहार होतो. नारीने म्हटले की मी भोग्य आहे, तो छल आहे. ज्या ललना भोग्या समजल्या जातात त्या माया आहेत. ज्या भोग्य आहेत, मी फक्त भोग घेण्याकरता जन्मलेली आहे, त्या भोग्या. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक रुक्मिणीच्या तोंडी घातलाय. भगवान कृष्णाला रुक्मिणी म्हणते, त्वकश्मश्रूडो मनकेश पीनद्धमंत मार्सास्तिरक्तक्रमी विटुकफवात पित्तम जीवश्चवं भजति कांतमतिर्विमूढा या ते पडाब्ज मकरंद मजिघ्रती स्त्री. अर्थ आहे, मानव शरीर जिवंत असून मुर्दा असत, मड असत. जिवंत मढ. रुक्मिणी सांगते भगवान कृष्णाला, वरची जी कातडी, दाढी, मिशा, केस, नख हे सर्व केसांनी झाकली आहे, पण त्याच्या आत मांस, हाड, रक्त, किडे, मलमूत्र व वात, पित्त, कफ याने भरलेलं आहे शरीर. जी स्त्री शरीराला आपला नवरा समजते व सेवन करते ती मूर्ख आहे, रुक्मिणी म्हणते कृष्णाला. जी स्त्री हाडामासाच्या शरीराला नवरा समजते आणि जितकं घाण शरीराचं वर्णन केलं, वात, पित्त, कफ, एक नरक आहे, कातडी जर काढली तर, त्याला जी पती समजते, नवरा समजते व सेवन करते ती मूर्ख आहे. कारण हे भगवान तुमच्या चरणाचा मधुगंध ती घेऊ शकत नाही.
भगवंताच्या चरणाचा मधुगंध घेण्यास लायक असणारी स्त्री पतिव्रता असते, केवळ नवऱ्याच्या चरणाचा मधुगंध घेणारी स्त्री मूर्ख असते, हे रुक्मिणीचं स्टेटमेंट आहे. पतिव्रता फार मोठी व्याख्या आहे. तसेच पिंगलई म्हणते, अहो मे मोहा वितंती पश्यता विजितात्मनः या कांता दसतः कामं कामये एण बालिशा संतं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यं इमं विहाय अकामदं दुःख भयादि शोक मोहप्रदं तुच्छमहं भजे ज्ञा अहो मयात्मा परेतापितो व्रथा सांकेत्यव्रत्यानि विगर्ह्य वार्तया स्त्रैणान राधार्थ त्रशोनुशोच्या कृतेन वितं रतिमात्मनेच्छति यद्यस्तिर्भिर्निर्मितं वशं वशं स्तुनं त्वचा रोम नखे पिनद्धं क्षरण्णवद्वारमगार मे त्वद्विष मूत्र पूर्ण मधुपैति कान्या. हे देखील श्रीमद भागवतामध्ये पिंगलेच्या तोंडी वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ आहे, हाय हाय मी इंद्रियाच्या अधीन झाले. पिंगला म्हणते, पिंगला एक वेश्या होती आणि जी नंतर उद्धरलेली आहे, उद्धार झालेला आहे तिचा. हाय हाय मी इंद्रियांच्या अधीन झाले. बरे माझा मोहाचा विस्तार पहा. मी या दुष्ट पुरुषांबरोबर ज्याचे काही अस्तित्व नाही त्यांच्याकडून विशेष सुखाची आशा करते. एखादी पत्नी विशेष सुखाची आशा करीत असेल नवऱ्याकडनं, ती भोग्य याच्यामध्ये जाते. किती दुःखाची गोष्ट आहे. मी खरेच मूर्ख आहे. पहा तर खरं माझ्या जवळच हृदयात माझा स्वामी भगवान राहतो. स्वामी कोण? पती देव. देव हाच पती. तो वास्तविक प्रेम सुख व परमार्थाचे धन देऊ शकतो. काय देतो? प्रेम सुख. पहा शब्द वापरलाय पिंगलेनी. आणि परमार्थाचे धन देऊ शकतो. जगामधील पुरुष अनित्य आहेत, म्हणजे मरणारे आहेत, व ते नित्य आहेत परमेश्वर. हाय हाय मी तर त्यांना सोडले आणि तुच्छ मनुष्यांचे सेवन केले. जी माणसे माझी एक कामना देखील पूर्ण करू शकत नाहीत, कामनापूर्ती सोडाच, ते उलट दुःखमय आधी व्याधी शोक मोह देतात. जे पती आपल्या पत्नीला शोक मोह दुःख हे सगळं देत असतील, ते याच्यात बसत नाहीत. ही माझी मूर्खपणाची हद्द आहे. हे मी त्यांचे सेवन केले. ही खेदाची बाब आहे की मी निंदनीय व्यवसाय वेश्या व्यवसाय निवडला व व्यर्थ मनाला व शरीराला त्रास दिला, पीडा दिली. माझे शरीर विकले. लंपट लोभी व निंदनीय माणसांनी माझे खरेदी केले. आणि मी किती मूर्ख आहे की या शरीराने मी धन व रती सुख इच्छिले. मला धिक्कार आहे. हे शरीर हे घर आहे. यामध्ये हाडे आडवी तिडवी आहेत, ती खांबासारखी आहेत. चामडी केस व नखे याचे छप्पर आहे. ह्यामध्ये 9 दरवाजे आहेत ज्यामधून मलमूत्र बाहेर येतो. यामध्ये संपत्ती केवळ मल आणि मूत्राची आहे. शरीरामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोण स्त्री आहे जी प्रियतमाला प्रिय शरीर समजून सेवन करते. म्हणून नारी निंदा देहात आत्मबुद्धी, परदेहात प्रिय बुद्धी निषेध करण्यास केली आहे. म्हणून विवाह बंधन कशासाठी म्हटलंय? विवाह बंधन म्हणजे वासना निवृत्तीसाठी विवाह आहे. म्हणून तो एक संस्कार आहे आपल्याकडे. पती याच्याकरता करायचा की शेवटी इच्छेचा उपभोग घ्यायचा आहे, वासनेचा, पण निवृत्त व्हायचं आहे. वासना निवृत्ती, पूर्तीसाठी नाही. कारण मर्यादा व बंधन काम वासनेला आहेत. म्हणून विवाहाचा हा आध्यात्मिक उद्देश आहे.
प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन आहे ते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. विवाहाच्या बंधनाने, धर्मबंधनाने जीवाला वासना ज्याला तुलमुक्त करून परमात्म्याच्या पदाला प्राप्ती हा उद्देश आहे. म्हणून ग्रस्त धर्मात पती व पत्नी मिलनात काही प्रतिबंध आहेत. सुखावर नियंत्रण व उद्देश आहे. लोकांनी विवाहाची भोग वासना तृप्ती असा अर्थ केला आहे. विवाहाचा एक मंत्र आहे, अमोहमस्मी सत्वम सत्वमस्य मोहम सामाहमस्तिर रुक्त्वम द्योरहम पृथ्वीत्वम. प्रिये, मैं विष्णू, तू लक्ष्मी आहेस. मी त्रिदेव आहे. मी संगीतमय सामवेद आहे. तू कवितामय रुचा आहेस. मी आकाश आहे, तू पृथ्वी आहे. रसाची उत्पत्ती भावात असते, पदार्थ किंवा क्रियेत नसतो. त्या दाम्पत्याकडे उच्च भाव असतो. त्यांच्यामध्ये निरसता येत नाही. त्यांच्या लग्नामध्ये नो डायव्हर्स. नारीची दृष्टी कशी असावी? ज्यावेळेस पतीचा सहवास कामावर विजय प्राप्त करावा असा आहे, तर इतरांकडे पाहून कामवासना उद्दीपित होऊ नये. स्वप्नात वाईट विचार येऊ नये. परपुरुषाला पिता, भाऊ किंवा पुत्र या नात्याने राहावे. पतिव्रता कशाला म्हणतात? लोकांनी अर्थ फक्त एवढाच केलेला आहे की पतिव्रता म्हणजे आपल्या पतीशिवाय दुसऱ्याची आठवण होत नाही, पतीशिवाय स्पर्श करत नाही. कारण पुढची ओवी देखील आलेली आहे, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. म्हणून कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे. पतिव्रता समजून घ्या. एक असं व्रत धारण करणारी महिला, स्त्री. मग व्रताचे अनेक प्रकार आहेत. तिने काय काय धारण केले तिच्या पद्धतीचं आहे. तिनं धारण केलेलं आहे, पतीसाठी केलेलं आहे, स्वतःसाठी पण केलेलं आहे. मोक्ष मिळावा प्लस इहलोकीमध्ये देखील संसार आणि परमार्थ दोन्ही सुखाचा व्हावा, याच्याकरता व्रत करतो. म्हणून बायांना सगळ्यात जास्त व्रत वैकल्य करतात बाया. 16 सोमवारापासून अनेक व्रते बायांकडे. व्रते करणारी पतीसाठी. कारण पती कसं आहे, सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. पती या बुद्धीने चालतो. स्त्रियांना का दिलं हे? पती हा बुद्धीने चालत असतो. त्यामुळे तर्क आहे, त्याच्या मनात शंका असतात, तर्क असतो, विश्वास लवकर बसत नाही. आणि उगीच स्वतःला एक बुद्धिवान समजून, बुद्धीची वाण असताना देखील बुद्धिवान समजून वागतो. एक अहंकार आहे. त्या अहंकारामुळे चांगलं देखील त्याला फार कळेल याची शाश्वती नाही. पुरुषत्व आहे अंगामध्ये. दैवी गुण संपदा असतील तरी अहंकारामुळे झाकळल्या जाते. स्त्रिया ज्या चालतात त्या हृदयातनं चालतात, बुद्धीतनं नाही. हृदय लवकर विश्वास ठेवणार नाही, पण एकदा ठेवला. आणि स्त्रियांना काही गोष्टी दिलेल्या आहेत. पती कधी सहन करत नाही, त्याला राग आहे, त्याला लोभ आहे, विकार जास्त आहेत पतीला, पत्नीला कमी आहेत. ती हृदयातनं चालते, प्रेम निर्माण करू शकते. आणि एकदा प्रेम हृदयात निर्माण झालं की दया, क्षमा, शांती ह्या सगळी गुणवत्ता स्त्रीकडे असते. ईश्वराची पॉवर हाऊस मधील शक्ती पत्नी लवकर ओढू शकते, लक्षात घ्या. कारण ती हृदयात न जाते. पती ज्या वेळेस पझलिंग मध्ये असतो, विकारामध्ये ग्रस्त असतो, अहंकारामध्ये मदांध झालेला असतो,
भाग्यावर ते तो चालतो, त्यावेळेस पत्नीकडे गोष्ट दिलेली आहे, सहन तर करायचं फटके, मागच्या जन्मीचे पूर्वजन्माचे फटके सहन करत असताना दैवी पावर निर्माण करून भगवंताला अळवून पतीच्या संसाराला, स्वतःच्या संसाराला इहलोक आणि परलोक गाठण्याकरता मदत करणारी. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे असे व्रत करायचे की ज्यामुळे सिद्धगुरु भेट होईल, आणि सिद्धगुरु भेट होईल त्यानंतर कुंडलिनी जागृत झाल्यानंतर पतिव्रता हा शब्द येतो. याचा अर्थ असं समजू नका की भोग्या जी बाई असते ती लगेच कुलटा असते, असं नाही. ही मात्र पतीशी रमण करणारी असते, दुसऱ्या मात्र किती त्यांना पती असतो असा अर्थ घेऊ नका. अशा व्रत आणि असे व्रतवैकल्य केल्यानंतर कुंडलिनी जिची जागृत होते, तिला मी आत्ताचे वर्णन तुम्हाला वाचून दाखवलं स्कंद पुराण आणि ब्रह्मवेद पुराण, महाभारत अनेक ग्रंथांमध्ये, तर त्याच्यामध्ये हा विषय विस्ताराने. तर पतिव्रता या शब्दामध्ये कुंडलिनी जागरण आलं, आणि कुंडलिनी जागरणामध्ये पुन्हा तिनं 22 तास 24 तास परमेश्वराला आराधना करून खरा पती परमेश्वर, ह्या जन्माचा पती इमिजिएट शरीरात जो समोर असतो तो ह्या जन्माचा आहे. मिरीनी कोणाला म्हणलं पती? होता गंगाधरराव, स्वतःचा पती असताना देखील तिने भगवान कृष्णाला पती मानलं. खरा पती भगवान आहे, तो भेटावा म्हणून इतके वर्णन आहेत. पा सडका मरका यालाच जर तुम्ही पती समजून व्रत धारण केलं काय होणार आहे? पण ह्या सडक्याला देखील अमरत्व देऊ शकते ती पतिव्रता. हा मरणारा देह पतीचा हा बरोबर नसेल, अमरत्व देऊ शकते. उदाहरण सांगतो, कोणाकोणाला सती आणि पतिव्रता म्हटले. आता मी तुम्हाला स्कंद पुराणामधली पहिलेच प्रथम सांगितलं, जी स्वेच्छेने पती बरोबर जाते. अर्थ काय माहितीये? पूर्वी अशा पतिव्रता होत्या ज्यांचा योगाग्नी किती होता माहितीये? ज्ञानेश्वरांनी जसं स्मरण केल्याबरोबर भाकरी भाजण्या इतकी ताकद निर्माण झाली, शक्ती निर्माण झाली, 350 व्होल्ट. किती निर्माण होऊ शकते? हिनं स्मरण केल्याबरोबर तेवढी होऊ शकते. स्वतः लाकडाला अग्नी नाही लावायचा, पतीला मांडीवर ठेवायचा त्याचा देह, आणि स्वतःच्या योगाग्नीने अग्नी प्रदीप्त करायचा. लाकडाला तर अग्नी लागलाच पाहिजे, पण स्वतःचा मध्ये एवढा योगाग्नी ती तापवते, तिला कुठलाही चटका बसत नाही, म्हणून हसत मुखाने जाते. चटका बसला न पाहिजे एवढा योगाग्नी अंगात असला पाहिजे. तिला पतिव्रता म्हणतात. लाकडाला लागलेल्या अग्नीतल्या, चुलीतल्या लागलेल्या अग्नीला त्याची दाहकता कमी असेल आणि जिचा योगाग्नी एवढा प्रचंड असेल तिला म्हणतात पतिव्रता. तिला सती म्हणतात, आणि ती सती जाते. आता बळजबरीनं मेली की त्याला हे करतात, आणि राजस्थानमध्ये आजही ती प्रथा चालू आहे, आणि बळजबरी ढकलतात. ती रडते पळते, पुन्हा तिला ढकलतात. काय नाटक आहे? जसे सगळे नाटकं सुरू झाली तसे ही नाटकं सुरू झाली. असं नाहीये. अरे बसल्या बसल्या ती योगाग्नीनं जाळून घेते स्वतःचं शरीर. पतिव्रता म्हणजे आता घेतलं पाहिजे असं नाही. एक काळ होता, का पद्धती होती मला माहिती नाही, पण आता घेतलं पाहिजे चूक आहे. ती सिलेक्ट करत होती. सगळ्या गेल्या अशा नाही, मंदोदरी नाही गेली, अनेक स्त्रिया गेलेल्या नाहीयेत. पण
सगळ्यांनी गेलं पाहिजे असं नाही, काही नाही सिलेक्ट केलं स्वतःला, नाही आम्हाला असंच जायचंय, जातील. म्हणजे बाकीच्या पतिव्रता नव्हत्या असं घेऊ नका, असा अर्थ. स्वतःमध्ये रिद्धी आणि सिद्धींचं सामर्थ्य आणि योगाग्नीचं सामर्थ्य असते ती पतिव्रता. उदाहरण 2-3 देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वेदांमध्ये एक कथा येते. ती कथा अशी आहे, सत्ययुगामधली कथा आहे. एक असा योगी होता तुमच्यासारखा, अर्धवट साधना केलेला पण थोडी सिद्धी प्राप्त झालेली. नदी काठावर स्नानाला गेले असताना त्या ठिकाणी स्वतःचा पंचा धोतर काय असेल ते वाळू घातलं. तर त्याने जरा संकल्प केला की खाली जरा माती आहे ती लागेल, म्हणून अधांतरी ते धोतर असं वाळलं पाहिजे. म्हणून ते धोतर असं अधांतरी झालं आणि वाळू लागलं. वा म्हणले, काय शक्ती आली आपल्याजवळ, काय शक्ती आणि ताकद आहे असं त्याला वाटायला लागलं. गर्व आला, अहंकार फुगला. तितक्यामध्ये कावळा आला आणि तो कावळा त्या वाळत असलेल्या धोत्रावर ते बसून विष्ठा टाकणार. तर हा म्हणाला भस्म हो. भस्म म्हणलं की कावळा जळाला. अजून खुश झाला, बापरे क्या पॉवरफुल हो गया. बस भिक्षा मागायला गावात आला. योगायोगाने एक पतिव्रता स्त्री नवऱ्याची सेवा करत होती, कारण नवरा रोगी होता, आजारी होता. सेवा करत असताना हा दरवाजा पुढे आला आणि भिक्षा वाढा म्हणला. भिक्षा वाढ्यानंतर तिने ऐकल्यानंतर म्हणली, थांबा जरा. ते म्हणजे कोणाला म्हणतात तुम्ही थांबा? आता कावळा मारून आले होते, कोणाला म्हणतात तुम्ही थांबा? माहित नाही मी कोण आहे. तिनं पुन्हा पाहिलं, आपली नवऱ्याच्या सेवेत लागली. तर असं म्हणल्यानंतर हा पुन्हा म्हणतोय, थांबायला वेळ नाही म्हणले, श्राप देऊन टाकील. त्या पतिव्रता स्त्रीने थोडंसं काम बाजूला ठेवलं. मी कावळा नाहीये म्हणले मरायला, लक्षात घ्या, मी कावळा नाहीये मरायला तुझ्या श्रापाने. बापरे म्हणाले, हिला कसं समजलं? अतेंद्रिय ज्ञान असणारी पतिव्रता, हिच्यात पावर आहे म्हणली. आणि मग तो लोटांगण घालायला लागला, मला ब्रह्मोपदेश करा, ब्रह्म साक्षात्कार करा. थांब म्हणले, उभा राहा, माझं काम होऊ दे, नंतर मी पाहते. ये पावर. एका सतीचं नाव, ज्याचं सेकंड नाव तसं अन्नपूर्णा आहे. खरं म्हणजे अशा एकदम लक्षात येत नाहीये ते नाव. जिचा कुष्ठरोगी होता नवरा, अनुसयेच्या काळातली गोष्ट आहे. नर्मदा, करेक्ट, नर्मदा नाव होतं. आणि ती इतकी साधक होती, साधना केलेली पतिव्रता होती. आणि नवरा निव्वळ कुष्ठरोगी, सगळ्या आळ्या पडलेल्या, जखमा झालेल्या. आणि प्रत्येक जण म्हणायचं, सोडून दे तू, काय डायव्हर्स येत नव्हती. आणि उशाप असा होता का नवऱ्याला एक श्राप मिळाला होता एका ऋषींचा, टिंगल केल्यामुळे. आणि मग ऋषीला उशाप मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं, 300 तीर्थ आहेत भारतामध्ये, त्या तीर्थांचं पाणी एका वर्षात त्याच्या अंगावर, जखमेवर पडलं पाहिजे. त्या काळात गाड्या नव्हत्या, घोडी नव्हते, काही नव्हतं. कोणीने गाडा केला आणि गाड्यावर नवऱ्याला ढकलत एका वर्षाच्या आत 300 तीर्थाला पाणी घालण्याकरिता ही बाई ढकलत गाडा चालते. आणि बद्री केदारला कुठेतरी ज्यावेळेस ते शेवटचं तीर्थ होतं आणि योगायोगाने टाइम संपायचा, पण तीर्थावर तो गाडा ढकलल्याच जात नव्हता. शेवटी रागावली ती. मला पिक्चर आठवतो लहानपणचा तो, ते गाणं आहे तिच्या तोंडी,
सूरज देवता आज के दिन तू मत उगियो रे. सूर्याला आदेश देते. म्हणून आताच तुम्हाला वाचून दाखवलं, सूर्य चंद्र देखील घाबरतात की आज तू निघायचं नाहीस, कारण माझ्या नवऱ्याचं शेवटचं मला तीर्थाचं स्नान टाकायचं आहे. जर तू निघालास तर तुला मी समाप्त करील. काय पावर होती नर्मदेमध्ये. सूर्याचा रथ हलला नाही. उगवायचा रात्रच. आज सगळीकडे रात्र म्हणजे जीवसृष्टी त्रिदेव देखील परेशान झाले आणि शेवटी अनुसयेकडे पळत आले. तिला समजवा. शेवटी अनुसया धावली आणि तिने सांगितलं माहिती नाही ते तीर्थ. शेवटी ते पाणी तिथे आलं आणि मी सोडत नाही म्हणले माझ्या नवऱ्याचा उद्धार केल्याशिवाय, भलेही त्रिदेव समोर येत. ही पॉवरफुल बॅटरी नर्मदा. अनुसया तेवढीच पॉवरफुल होती तर तुम्हालाही माहिती आहे. तिन्ही देव बालक करण्याची जी कॅपॅसिटी आहे, अनुसया एकापेक्षा एक ह्या साध्वी होत्या. पॉवरफुल बॅटऱ्या होत्या. सावित्री कमी पॉवरफुल होती. एका वर्षात तुझा नवरा मरणार असं सांगितलेलं आहे आणि नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून आणायचंय म्हणून स्कंद पुराणामधलं वाचून दाखवलंय. मृत्यूच्या दाढेतून ती आणू शकते नवऱ्याला. नवरे सगळे असेच दाखवले सगळीकडे. आणि म्हणून तिने 1 वर्ष प्रचंड साधना केली सावित्रीने. आणि यमधर्म राजाला कसं वाकवलं हे तुम्हाला माहिती आहे. हिसकून घेतला नवरा. आणि नवराच नाही, सुप्रीम कोर्टाची बॅरिस्टर होती. नवरा सोडून काही माग म्हणली की ती असं मागायला लागली. शेवटी काय मागितलं, माझ्या सासऱ्यानी, सासऱ्या एक तर सासरा कसा होता, म्हातारा, दोन्ही डोळ्यांनी आंधळा, माझ्या सासऱ्यानी राजा बनलेलं त्याच्या नातवाला पाहावं. म्हणजे काय काय मागून घेतलं. आणि ते यमराज शेवटी कंटाळून तथास्तु म्हणले. मग म्हणली आता सासऱ्याला डोळे, म्हणले आधी दिले, राज्य तेही द्यावं लागलं. आता म्हणले नातवाला बसलेलं पाहावं, तेही सासऱ्यानी, सासऱ्याचं आयुष्य लांबवा, तेही लांबवावं लागलं. आणि नातू कसा होईल नवरा दिल्याशिवाय. एक नवरा मागितला होता तर शेवटी किती हिसकून घेतलं. पातिव्रत्य. सीता रावण ज्या वेळेस येतो आणि त्या अशोक वनामध्ये सीतेला बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. सीता म्हणते हे जे रिंगण आहे, ही जी काडी आहे ना, आतमध्ये तुझा प्रवेश होऊ शकणार नाही. लक्षात घ्या. कारण पतिव्रतेची जे किरण निघत असतात, आभामंडल इतकं प्रभावी असतं, चराचरावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही पतिव्रता होऊ शकता. किंबहुना सुरुवात झालेली आहे. कुंडलिनी जागरण तुमची झालेली आहे. जसजसं आभामंडल वाढेल, हे वैभव वाढेल, तसं पातिव्रत्य तेज तुमच्यामध्ये प्रगट होईल. भगवान देत असतो. मरका पती देखील अमरत्वाला नेता येतो, स्वतःला अमर करता येतं. 21 पिढ्या सांगितल्यात, काही तर 100 पिढ्यापर्यंत गेलेले. काय पावर आहे पतिव्रता. आता विषय दिला स्पर्श. मिरीची काय पावर होती हे सांगितलं तुम्हाला. राणाने मीरेला मारण्याकरिता त्या राणाने तलवार अशी उगारली आणि तिला मारणार, आधर वरच्या वर हात राहिला, विष पाजलं, नागाचा दंश केला मीरेला, काही झालं नाही. याला म्हणतात पातिव्रत्य तेज. पण प्रचंड तप लागतं, प्रचंड तप लागतं. 24 तास लागतं.
काही भाग सांगायचा होता, पातिव्रत्याला अनुसरून सांगितला. आता स्पर्श हा जो शब्द येतो, काहींनी अर्थ असे केले की दुसऱ्याला धक्काच लावायचा नाही, धक्का लागला म्हणजे स्पर्श झाला की ती हे झाली, असा अर्थ घेऊ नका. लहानपणी स्पर्श होत नाही. कोणती मुलगी बिना स्पर्शाची जन्मते आणि मरेपर्यंत स्पर्श नाही असं कुठे होतं सांगा. अर्थ करताना काही लोकांनी जे चूक केले त्याच्यावरून एक फार मोठा गदरोळ उठला. कारण धर्मशास्त्रांमधल्या कल्पना देखील नीट तुम्ही वाचल्याशिवाय, आता मी फक्त तुम्हाला वाचून दाखवलं, डिटेल फक्त थोडंसं काही उदाहरणांनी सांगितलं. तसा नारी विषय फार मोठा आहे, एक एक सांगायला गेलं म्हणजे. तर हा विषय स्पर्श हा जो विषय आहे, स्पर्शाचे किती प्रकार आहे? मानसिक स्पर्श आहे की नाही, किरणांचा देखील एक स्पर्श आहे, हवामंडल आहे, हाताचा स्पर्श आहे डायरेक्ट, मनाचा स्पर्श आहे, दृष्टीने स्पर्श होतो, होत नाही. मग ती काय आंधळी असते, पाहू नये? दृष्टीचा स्पर्श आहे, मनाचा स्पर्श आहे, किरणांचा स्पर्श आहे, हाताचा स्पर्श आहे, पायाचा स्पर्श आहे. उलट असं म्हटलं की पतिव्रतेला स्पर्श केला किंवा पतिव्रता ज्या भूमीवर ते स्पर्श करते त्या ठिकाणी तीर्थस्थान निर्माण होतं. आणि सूर्य चंद्र हे देखील किरण भितात स्पर्श करण्याकरिता. कशा करता? आपण इतके अपवित्र आहोत, पवित्र करून घेण्याकरिता स्पर्श करतात, पवित्र व्हायला. स्वतः उद्धव भगवान गोपालकृष्ण ज्यावेळेस पाठवतात, गोपिकांची स्थिती पाहिल्यानंतर आणि राधेची पाहिल्यानंतर तो वेडा होतो. तो म्हणतो राधेचा स्पर्श करणं कठीण आहे, कारण लायकी नाही. म्हणून ती ज्या ठिकाणी स्पर्श पावलांचा करते, यमुना तीरी पावलं जिथे पडत असतील त्या भूमीवर त्या रजकणांना माझा स्पर्श व्हावा म्हणून तो अंगाने लोळत होता. की राधेची पावलं यमुना तीरावर ज्या ज्या ठिकाणी उमटत होती त्या ठिकाणी हा गडबडा शर्ट लावून नाही, शर्ट काढून लोळत असे की मी धन्य. स्पर्शाची एक किमया आहे. अनेक महाराज लोक माळ अशी ओढतात आणि ती जैनांकडे पहा, ती विकल्या जाते कारण त्यांनी स्पर्श केलेला आहे. त्याच्यात पावर आहे नाहीये ती गोष्ट वेगळी, पण अशी प्रथा आहे. स्पर्शाला फार मोठं महत्व आहे. वडिलांचा स्पर्श 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी असं लिहिलंय की मुलगी तरुण जरी झाली, बापाला बिलगली तरी बापाला काम निर्माण होत नाही. नातळे लेकी, बाप नातळे लेकी असा शब्द आहे. कोण म्हटलं स्पर्श करून? आताचा काळ तर इतका विचित्र आहे. ह्या काळामध्ये तर बाई ऑफिसमध्ये जाते, प्रवास करते, एसटी मध्ये जाते, गर्दीमध्ये जाते, यात्रेमध्ये जाते, कुठेही जातो, कुठेही स्पर्श होतो. महाराज लोक असतात, गुरु लोक असतात, त्यांच्या चरणांचा स्पर्श होतो. डोक्यावरती त्यांनी हात ठेवावा, हात स्पर्श विश्वमान्य.
विश्वविधात्याला मान्य आहे. श्री गुरु तसा स्पर्शच करतात, तिथं जगमान्य आहे. म्हणून स्पर्शाची व्याख्या अशी घेऊ नका की कोणालाही स्पर्श करू नये. काम स्पर्श असा खरा शब्द आहे. कोणता स्पर्श? काम वासनेने स्पर्श करू नका कोणाला. काम वासनेचा स्पर्श निषिद्ध आहे, कारण तो तुम्हाला कुलटा बनवतो, तो तुम्हाला भोग्या बनवतो. पण काम वासना जाण्याकरिता जे जे स्पर्श होतील ते दैवी आहेत. काही स्पर्श असे असतात काम वासना जाण्याकरता, आणि पतिव्रतेला काम वासना हळूहळू दोघांची कमी होण्याकरिता अशी स्पर्शांची पद्धती आहे. अजून त्यावर मी जास्त बोललो नाही कधी. अनेक असे स्पर्श असतात की ज्याच्यामुळे काम वासना जाते. काम वासना जाण्याकरिताही स्पर्श आवश्यक आहे आणि काम वासना येण्याकरिताही स्पर्श आवश्यक आहे. पहा, एक स्पर्श असा आहे की ज्याच्याने काम वासना निर्माण होते. अरे पोरगी रस्त्याने चालली तर 10 पोरं मागे लागतात. स्पर्श केलाय का तिनं? नाही. पाहिलं की त्यांना काम वासना उत्पन्न होते. आणि काही पोरी आणि काही स्त्रिया अशा आहेत की त्यांना कोणाला पाहिलं की काम वासना होते. ह्या भोग्या आणि कुलटाकडे वळतात. आणि काही अशा ज्यांनी स्पर्श जरी केला तरी त्यांनाही काम वासना उत्पन्न होऊ नये. ज्या स्त्रीने स्पर्श केल्यानंतर कोणालाही काम वासना उत्पन्न होत नाही आणि झाली तर वैराग्यात रूपांतरित होते, ती पतिव्रता. लक्षात घ्या मी काय म्हटलं. स्पर्श केल्यानंतर काम वासना उत्पन्न होत नाही. मग नजरेचा स्पर्श असो, हाताचा स्पर्श असो, अजून किरणांचा स्पर्श असो, कशाचाही स्पर्श केल्यानंतर काम वासना उफाळून येणार नाही. उलट काम वासना निर्माण झाल्यानंतर वैराग्यात त्याचं रूपांतरित होईल. ते पतिव्रतेचं आहे, ते अलाउड आहे. म्हणून ते काम स्पर्श असा अर्थ घ्यायचा. पतिव्रता व्रत करताना दुसऱ्याविषयी म्हणजे कामवासना होईल तर पतीविषयी होईल, दुसऱ्याविषयी होऊ नये असा अर्थ. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्शे. कामवासना पतीविषयी व्हावी, तीही नेहमी नाही आता सांगितलंय. कामवासनेवर ते विजय मिळवावा, हळूहळू इकडे जायचं, इकडे वळायचं. काही मतभेद आलेले, पण मी पहिल्या धाटणीतलं बोलतोय, संस्कृत साहित्यामधलं बोलतोय. आताच्या काळाला अजून थोडा वेगळा टर्न घ्यावा लागेल, कारण शरीर धर्म एक वेगळा आहे. आता नाही बोलत त्याच्यावर, पुन्हा कधी वेळ येईल त्यावेळेस बोलेल. शरीर धर्म वेगळे. ज्यावेळेस हे सगळं साहित्य लिहिण्यात आलेलं आहे, हे हजारो वर्षापूर्वीच आहे. आता देखील आता थोडं वेगळी रचना आहे. पूर्वी थोडी एक दमन पद्धती होती, काही वेळेस दमन पद्धती वापरली. दमन पद्धती, काम आहे, काम वासना येते, दमन करायची. आता नाही चालणार दमन पद्धती, नाही चालणार. मग काही लोक संन्यासी झाले. ज्या संन्यासिनी आणि संन्यासी झाले, कामवासना दमन करण्याकडे गेली, पण कामवासना दमन झाली, खोट आहे. शमन झाली पाहिजे. कामवासना दमन करण्याकडे पुरुषाला स्पर्शच करू नये.
जसं जैन साध्वी मी पाहिलं, पुरुषाला स्पर्श करू नये, स्त्रीला केलं तर चालतं. का का भीती वाटते? स्त्री साध्वी साधू झालेली आहे, तिनं स्पर्श केल्यानंतर तिच्या मनात कुठलंही होऊ नये निर्माण आणि हिच्या समोरच्याच्याही मनात होऊ नये, तर तुम्ही साध्वी. आणि भीत असाल स्पर्श करण्याकरिता पुरुषाला, अजून ते साधू पण आलेलं नाहीये, नाही आलं. दमन पद्धती झाली, ती शमन पद्धती पाहिजे. पुन्हा कधी बोलू जसे विषय येतील तसे. पण त्याच्यामुळे काय झालं, डायव्हर्शन होतं. सेक्स भावना दबणं आणि सेक्स भावना शमून संपणं. आताच्या काळात सेक्स भावना शमून संपवाव्या हा काळ आहे, दमनाचा काळ नाही. ज्या साध्वी दमन झालेल्या आहेत सेक्स भावना आणि साधुत्वाकडे वळल्या, संन्यासी झालेल्या आहेत, आनंद चेहऱ्यावरती नाही दिसत. विषय नको जायला, नाही दिसत. पण हे दोन्ही स्पर्शाने व्हायचं असतं. स्पर्श जे करत नाही ते दमनांच्या कडे जातात आणि दमन शक्य नाही. ह्या काळात दमन शक्य नाही. शमन, त्यालाही स्पर्शाची आवश्यकता आहे. म्हणून आपण काही प्रयोग डेव्हलप केले. मी सगळे नाही सांगितले, कोणालाच सांगितले नाही, फार थोडे एखाद दोघांना दिलेले, की इंद्रियांमध्ये असणारी कामशक्ती ही वैराग्यात रूपांतर होण्याकरता फार थोडे आणि फार शॉर्ट प्रयोग दिलेले, पूर्ण नाही दिले. आपण डेव्हलप करतोय ही पद्धती. ठीक आहे. तर त्याच्यावर पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवा चोणीन स्पर्शे, इथे काम वासना असा अर्थ घ्या. मी सर्वस्व या तैसे सुबटासी, कारण ही भावाला स्पर्श करते, पित्याला करते, गुरूंशी काही अंशी होतो, गुरुजनांशी होतो, मोठ्या मामा काका आजे यांच्याशी होतो, मोठे जितके वयाने त्यांच्याशी होतो. म्हणजे हिचं का पातिव्रत्य भंग झालं असा अर्थ नाही. पण काम वासना होत नाही हे महत्वाचं आहे. स्पर्श महत्वाचा नाहीये. स्पर्श झाल्यानंतर काम वासना होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर देखील एका याच्यात म्हणतात अभंगामध्ये, जोवरी वैराग्याच्या गोष्टी नाही, तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी पंचानना पाहिली नाही दृष्टी रे बाप. एक साधू आहे, संन्यासी झाला, वनात आहे, तो म्हणतो हेट आपण बाईकडे पाहत देखील नाही आणि काय नाही म्हणले, आपण दूर झालेलो आहे. कुठपर्यंत त्याच्या वैराग्याच्या गोष्टी आहेत, जोवरी पंचानना एखादी नाही, जोवरी वनिता पाहिली नाही दृष्टी रे बाप. पंचाननच म्हणलं, जोवरी वनिता पाहिली नाही दृष्टी रे बाप. एखादी सुंदर स्त्री दृष्टीला पडल्यानंतरही तुला कामवासना निर्माण होऊ नये, तिच्या स्पर्शातनं तुला कामवासना निर्माण होऊ नये, तर तू साधू, असं ज्ञानेश्वरांनी देखील म्हटलेलं आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवा चोणीन स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटाशी. ह्या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा? दुर्योधन म्हणतो हे जे वीर आलेले आहेत आपल्या बाजूने, गुरुला म्हणतो हे पतिव्रतेसारखे, यांच्या सर्व वासना, यांच्या इच्छा, यांचा ध्येयवाद, यांच्या महत्वाकांक्षा माझ्या चरणांशी आहेत, हे दुसऱ्याशी नाहीत.
एक माझ्या चरणावरती यांच्या श्रद्धा आहे, जशी पतिव्रता ठेवते. एक पतीशीच फक्त कामवासना, तसं यांच्या सगळं माझ्या चरणाशी आहे, मला एकनिष्ठ आहे. पतिव्रता शब्दासाठी जरा जास्त घ्यावं लागलं. काही गोष्टी तुम्हाला समजल्या, अजून काही वाटलं तर विचारू शकता. अमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त. तुम्ही मात्र पतिव्रता होत आहात, कारण कुंडलिनी जागृत आहे, आभामंडल तेजस्वी होतंय. काही का अंशी असे ना, पण आम्ही त्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. शक्ती आहे आपल्यामध्ये, आपण सामान्य नाहीये, त्या ट्रेन मधले आहोत हे लक्षात घ्या. आणि साधक आहोत आपण, त्याच लाईनवर निघालेलो आहोत. म्हणून कमी लेखू नका, आणि पुरुषांनी स्वतःला कमी लेखू नका. मी त्या पुरुषांचं वर्णन केलं जे आपल्या समोर नाहीत, नाही तर यांचंच वर्णन केलं आमचं. आम्ही कसे? तुमच्याही कुंडलिनी जागृत आहेत, तुम्ही साधक आहात. आता जो जेवढी साधना करेल तेवढा मेवा त्याला मिळेल, हे मात्र खरंय. ते तर तुम्हालाही लागू आहे आणि यांनाही लागू आहे, दोन्ही साईडला लागू आहे. अमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे. ज्यांचे शरीर शुद्ध होत आहेत, पिंगलेच तिथे उपयोगाला येणार नाही, ज्यांच्या विष्ठेला घाम येणार नाही, ज्यांच्या घामाला वास येणार नाही, ज्याच्या विष्ठेला दुर्गंध येणार नाही, घामाला वास येणार नाही, शरीर शुद्ध आहे, ते त्यांचं पतीचं एक स्तोत्र आहे बरं का. त्या स्तोत्रामध्ये तुम्ही या. जसं पतिव्रतेचं हे स्तोत्र आहे, तसं पतीचंही स्तोत्र आहे. पती कसा असावा त्याच्यामध्ये तुम्ही चाललेला आहात. म्हणून आपण कमी लेखू नका, समजून घ्यायचं काही गोष्टी. आपणही त्याची वाटचाल करणार. रोग जर आपल्या शरीरातले बरेच घालवले असेल, आपणही त्या कोटीकडे येत चाललेलो आहे, हे नक्की आहे. अमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कामाच्या तोलात हे आपले जीवित कमी किमतीचे पाहतात असे निश्चिम उत्तम स्वामी भक्त आहेत. अमुचिया काजाचे निपाडे, स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या कामासाठी, माझ्या काजासाठी, माझ्या युद्धासाठी हे माझ्या बाजूने आलेले आहेत. लक्षात घ्या काय म्हणतो तो. स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या काजासाठी, माझ्या काजासाठी स्वतः आलेले आहेत. आमच्या कामाच्या तोलात हे आपले जीवित कमी किमतीचे पाहतात असे निश्चिम उत्तम स्वामी भक्त आहे.